सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे G24 तास या चॅनेलचे मुख्य संपादक माननीय डॉक्टर श्री उदयजी निरगुडकर सर, शाळेचे मुख्याध्यापक किरण बंडे सर, उपस्थित शालेय व्यवस्थापक समितीचे सदस्य, माझे शिक्षक वृंद, या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते। आजचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या समोर आज अशा व्यक्तिमत्वाची उपस्थिती आहे ज्यांनी आपल्या संपादकीय कौशल्याने, निर्भीड पत्रकारितेने आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने पत्रकारिता क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे। पत्रकारिता म्हणजे समाजाचा आरसा असतो, ती लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते। याच पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य घटनांचे विश्लेषण करून समाज प्रबोधन करणे ही मोठी जबाबदारी असते आणि या जबाबदारीचे योग्यरित्या वहन करणारे, आपल्या सखोल अभ्यासाने, विश्लेषणात्मक दृष्टिकोनाने आणि निर्भीड विचारसरणीने पत्रकारितेला दिशा देणारे आजचे आमचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर श्री उदयजी निरगुडकर सर यांच्या चर्चासत्राच्या कार्यक्रमासाठी आज आपण इथे एकत्र जमलो आहोत। तर पुनश्च मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते व उपस्थित मान्यवरांचा थोडक्यात परिचय करून देते। निरगुडकर सरांचं शिक्षण हे MBA पुणे विद्यापीठातून झालेलं आहे। पुणे विद्यापीठाने मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात डॉक्टरेट ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे। त्याचबरोबर 2 दशकांहून अधिक काळ IT, शैक्षणिक क्षेत्र, पायाभूत सुविधा, पत्रकारिता आणि आर्थिक क्षेत्रात त्यांचा कामाचा दांडगाचा अनुभव आहे। अग्रगण्य IT कंपनीत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमुख पदावर त्यांनी काम केलेलं आहे। 50हून अधिक देशात शैक्षणिक क्षेत्र, अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापन कौशल्य यातील विविध विषयावर त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत। लोकल ते ग्लोबल जागतिकीकरण आणि भारताचा बदलता चेहरा आणि ऑल अबाउट विनिंग इंडियन इलेक्शन या पुस्तकांचे तसेच CEO या कादंबरीचे त्यांनी लेखन केलेलं आहे। पत्रकारितेमध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने अनेक नवीन उपक्रम त्यांनी सुरू केले आहेत। सामाजिक बांधिलकी जपताना राष्ट्रभक्तीचा भाव मनात सर्वोच्च असल्यामुळेच धागा शौर्य का, राखी अभिमान की आणि सैनिकांच्या कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करत आपला सैनिक आपली दिवाळी हे उपक्रम त्यांनी सुरू केले। अनेकदा सीमेवर जाऊन सैनिकांशी संवादही त्यांनी साधलेला आहे। पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात अनेक सामाजिक उपक्रम चॅनेलवरून त्यांनी लोकप्रिय बनवले। G24 तास, न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीचे व DNA या दैनिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून यशस्वी अशी त्यांची कारकीर्द आहे। सध्या देश विदेशातील विद्यापीठे, संशोधन संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत। तसेच NHPS या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात ते स्वतंत्र असे संचालक आहेत। असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय श्री नरेंद्र कुलकर्णी सर हे इथे उपस्थित आहेत। शाळेचे मुख्याध्यापक किरण बंडे सर, या सर्वांचं मी पुनश्च एकदा स्वागत करते व आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक बंडे सर यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। आज प्रमुख पाहुणे आपल्या त्यांच्या पत्रकारितेतील अनुभवांबाबत तसेच विविध विषयांबाबत मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामुळे हा संवाद निश्चितच आपल्यासाठी उपयुक्त व प्रेरणादायी ठरेल। तर अधिक आपला वेळ न घेता मी सरांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी। आपल्या ज्या सगळ्या बसल्यात
पुढच्या निकाल आहे तुम्ही पुढे या फंक्शनल इंग्लिश असेल किंवा इथं काही पुढच्या निकाल या आणि आपले मोबाईल सायलेंट करायचे सगळे. विद्यालयामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल संस्था चालकांचे आभार मानतो आणि माझे सहमित्र अभिजित पाटील यांच्या आग्रहाखातर खरं तर मी हा दौरा केला. गेले काही दिवस सातत्याने प्रवास सुरू आहे. काल सकाळी 3 दिवस बोटीवरचा दौरा होता, तो करून मी दुपारी घरी आलो. खूप पाठ दुखत होती, जवळपास हलणं शक्य नव्हतं. पत्नीने सांगितलं देखील की डॉक्टर आहे, सी इफ यू कॅन अवॉइड इट. अभिजित पाटीलचं आमंत्रण असल्यामुळे नाही म्हणणं काही शक्य नाही. शिक्षकांशी संवाद आहे हे फार मोठं त्याचा आम्ही शोधतो. ग्लॅड टू बी हिअर. ऑनर टू बी हिअर. जेव्हा एवढे मोठे संख्येने शिक्षिका उभ्या राहिल्या तेव्हा खरंच मला आठवण झालं. कारण शिक्षिका अशा आपल्या येताना उभ्या राहिल्या की मला माझ्या 6वी 7वी 8वी 9वी मार्कशीट आणि गणिताचे मार्क आठवायला लागतात. असं वाटतं की कुठली शिक्षिका येऊन लहान धरेवर पुढे येत नाही किंवा म्हणजे हुशार फार असं काही विद्यार्थी नव्हतो. हे अगदी मनापासून बोलतोय. पण मला खूप चांगले शिक्षक लागते. ते शिक्षक कोणीही ग्रेट सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट नव्हते. कम फ्रॉम व्हेरी ऑर्डिनरी फॅमिलीज. जवळपास सर्व शिक्षक हे कनिष्ठ मध्यम वर्गातूनच आलेले होते. कोणाचे यजमान पोस्टात काम करायचे, कोणाचे बँकेत, कोणाचा नवरा सरकारमध्ये लिपिक क्लार्क वगैरे होता. But they gave me extraordinary moral values, ethical values. आणि आयुष्याची 50-60 वर्ष गेल्यानंतर आता जाणवतं की आपण जे काही आहोत ते आपल्या टेक्निकल स्किल्समुळे कमी आहोत. मॉरल अँड इथिकल गुणांमुळे जास्त आहोत. त्यामुळे इफ एट ऑल द क्रेडिट हॅज टू गो टू माय टीचर्स, ज्यांनी ती मूल्य आम्हाला शिकवली. दुसरी गोष्ट फॉर्च्युनेट अशा प्रकारे आहे की तंत्रज्ञानाचा अतिरेकी वेटा आमच्या पिढीला येण्याच्या आत माझं शालेय शिक्षण संपलेलं होतं. घरात टीव्ही आला त्यावेळेला माझी 10वी झाली आणि इंटरनेट आलं तेव्हा माझं लग्न झालं. पाहायला आलं एखाद वर्षात झालं. त्यामुळे तंत्रज्ञाना विना शिक्षकांना शिकवता येतं याच्यावर माझा विश्वास आहे. अर्थात तंत्रज्ञानांनी कसं शिकवता येतं याच्यावर खूप एक्सपेरिमेंट केले, त्याविषयी बोलेल. But I perhaps saw both the worlds. I saw the world before Google, which is BG, and I saw the world after Google, which is AG. 3 रूपं मी पाहिली. पैसे द्यायची वेळ येते तेव्हा माझी आई 2-2दा नोटा मोजते. मी चेकवर सही करताना 2-2दा तारीख चुकून नाही नाही पाहतो, बरोबर आहे की. आणि माझी मुलगी ॲपवर पैसे. दिस इज ऑल हॅपनिंग ट्रान्झिशन इन फ्रंट ऑफ. हे खरं आहे की माझा अनेक देशांचा प्रवास घडला. 60-65 देश फिरलो. नंतर कनिष्ठ मध्यम वर्गात जन्माला येऊन हे भाग्य मला लागलं. ते उत्तम कंपन्यात मला उत्तम नोकरी मिळाली आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी होतो. Y2K ची समस्या ज्यावेळी जगासमोर अंतराळविक्रापुढे एक सेंचुरी बदलताना त्या तारखेचं काय करायचं आणि C++, Y2K, C जावा वगैरे हे सगळं शिकवणारा वर्ग, शिकलेला वर्ग हवा होता जगाला आणि तो देणारी कंपनी माझी होती. त्यामुळे आम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी हात करून हातात श्रीफळाच्या वेळी सोन्याचा नरम पडला. I won't take credit for anything beyond this.
पण या सगळ्या देशांच्या प्रवासामध्ये मला एक गोष्ट जाणवली की नेशन्स आर नॉट बिल्ट ऑन नॅचरल रिसोर्सेस अलोन, but nations are built on the kind of education the country provides. And याच विषयी मी थोडंसं बोलतो. So there is one game changer for the nation, and that game changer is education. 2-3 उदाहरणं आहेत मला वाटतं. 90च्या दशकामध्ये मी पनामामध्ये गेलो. पनामा हे दक्षिण अमेरिकेतलं एक अतिशय छोटंसं देश आहे. 40-50 लाख तेव्हा पॉप्युलेशन आहे माहिती. आणि सुएझ कॅनल सारखा पनामा कॅनल आहे. अटलांटिक आणि पॅसिफिक ओशन या दोघांमध्ये एक उंचावर आहे आणि खाली आहे. त्या दोघांना समान पातळीवर त्या कॅनलमध्ये आणलं जातं. इथून जहाज येतं तेव्हा पाणी इथून सोडून ते वरती घेतलं जातं आणि जेव्हा ते इथून परत जातं तेव्हा इथून आणून ते वरती घेतलं जातं असं. आणि हे सगळं बांधलं होतं हिंदी मजुरांनी 1920च्या दशकात. त्याचा उत्सव तिथे अमेरिकन नेव्हीनी एक 10,000 अमेरिकन नौसैनिक राहतील असं एक नाविक तळ उभारला होता. आणि त्याच्यात तेव्हा सायबर जाळयुक्त अशा स्वरूपाचा तो सगळा खेळ होता. त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात बिल्डिंग पहिली गरज होती. कम्प्युटर्स, हाय एंड कम्प्युटर्स, अधिकाऱ्यांची घरं, त्यांची खेळाचे मैदान, त्यांच्या मुलांची शाळा, असं 10,000 लोकांचं सुसज्ज गावच होतं. आणि ते गाव इव्हॅक्युएट केलं त्यांनी, ते लेफ्ट द कंट्री. आणि पनामा सरकारला इथल्या पॉलिसी मेकर्सना, एज्युकेटर्सना या फॅसिलिटीचं करायचं काय हे माहित नव्हतं. मग त्यांनी ग्लोबल टेंडर उघडलं की इथे काय काय करता येईल याच्याविषयी आयडिया घ्या आणि ते एक्झिक्यूट करा अँड बी अ पार्टनर इन दॅट अँड मेक युअर प्रॉफिट्स. सो वी सजेस्टेड दॅट वी शुड बिल्ड अ मल्टीमीडिया सिटी ओव्हर हियर which will do multimedia work, and that we title it as City of Knowledge. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की इतकं सगळी संपन्नता असून त्याचं काय करायचं हे माहित नव्हतं. हे बौद्धिक स्तर आहे. आणि ठाण्याहून 20 किलोमीटरवर असलेल्या सीप्स, सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन, जिथे IT कंपनीचं नर्व सेंटर होतं, तिथे पोहोचायला 2 तास लागायचे. इतके ट्रॅफिक आणि रस्त्यावर खड्डे होते. इतकं and we created the world history. That means we knew what to do with it. So obviously the difference was only one thing. That difference was that we had an excellent education system. दुसरं उदाहरण घेतो. आपल्याकडे गझनीच्या मोहम्मदाची स्टोरी तुम्ही ऐकली. गझनीच्या मोहम्मदांनी या देशावर अनेक वेळा स्वाऱ्या केल्या. फार सोमनाथपर्यंत येऊन सगळं लुटून दिलं. धान्य तर लुटलंच. जवाहरात, सोनं, नाणं सगळं लुटून देश बर्बाद करून ते परत गेले. पुन्हा असं काही 17-18 वेळा त्यांनी केल्याचा इतिहास आहे. आता हे गझनी गाव कुठे आहे? अफगाणिस्तान. इथून सगळं लुटून दिलं. यू मस्ट बी व्हेरी रिच. 2000 साली जेव्हा आमचं विमान इथून अपहरण करून काबूल कंदाहारला दिलं, which is in अफगाणिस्तान, तर ते प्रवासी आजारी पडले. त्यांनी सांगितलं की आजारी प्रवाशांना जरा क्रोसिन काय कोडोपारी वॉटर घ्या. तालिबान सरकारने सांगितलं की आमच्याकडे मिनरल वॉटर बनवत नाही आणि क्रोसिन कोडोपारीचा एक कारखाना आमच्याकडे. मग 1000 वर्षांपूर्वी आम्हाला लुटून तुम्ही काय केलं त्यापेक्षा सगळं. सो यू कुड नॉट गिव्ह क्रोसिन अँड मिनरल वॉटर. आणि त्याच्याच आसपास भारताच्या एका सॅटेलाइट स्टेशनवरून श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये आहे. तिथून एका अग्निबाणावर 104 सॅटेलाइट्स
बसवलेले होते आणि ते 104 सॅटेलाइट्स एका वेळी आपण अवकाशात सोडले आणि प्रत्येकाची जेव्हा ऑर्बिट येईल तेव्हा तो रिलीज व्हायचा आणि त्या स्पीडनी तो फिरायला लागायचा आणि ते 104 पैकी फक्त 101 ते बाहेरच्या देशांचे होते आणि 3 आपले होते. So why do they give contract to us? Because we are the best, safe and cheapest technology. And we are millions and millions of dollars by sending these satellites into your orbit. या दोन्ही घटनांकडे जेव्हा मी एकाच नजरेनं बघतो, एका प्रिझम मधून, जेव्हा मला असं जाणवतं की आक्रमणातून संपत्ती लुटता येते, देशाच्या हानीमाशी रुजलेली ज्ञानाची लालसा लुटता येते आणि ती ज्ञानाची लालसा इथे वर्षानुवर्ष आमच्याकडे होती म्हणून हा देश संपला. 96-97 सालची गोष्ट आहे. त्याला आपण आज चेन्नई म्हणतो, त्या मद्रासमध्ये मी काही कामाकरता गेलो होतो. वक्ता म्हणून, विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा वक्ता म्हणून थोडंसं नाव झालेलं होतं आणि नॅस्कॉम वगैरे अशा खूप काम करायचो. जवळ कांचीपुरम म्हणून गाव आहे. कांचीपुरम 8.5 मिनिटं माहितीच. मला सांगण्यात आलं की तुम्ही तिकडे एक भाषण द्यायला या एका अशा छोट्याशा शाळेत. गावाचं पॉप्युलेशन टाळाटाळ केली आणि रविवारचा दिवस होता म्हणता आपण दुपारी क्रिकेटची मॅच आहे बघू आपण. ते आले खाली गाडी घेऊन आले म्हणजे चला आपला काय आमचं जरा आवडलं आणि गेलो. ती गाडी सांगायला लागली कांचीपुरम छोटंसं गाव आहे, विणकरांचं गाव आहे. इथे विणकर पास करतात, सगळ्या मिळतात आणि ते देवीचं देऊळ होतं, ते दिसलं देऊळ. म्हणून इथे मुलांना ज्यांच्या समोर मी बोलणार त्यांना इंग्रजी येतं का, मला काय तुमची तमिळ भाषा येत नाही, तर माझी बरोबर त्यांना समजतं. देऊळ होतं, त्याला हे देवीच देऊळ आहे, जायचंय का तुम्हाला? अहो म्हणजे तेवढी गर्दी आहे, डोंट वरी, मला मी आत बूट काढा, बूट काढले आणि 2 मिनिटात ते मला कुठेतरी हात धुवून गेले डायरेक्ट. पूजेची आरतीची थाळी माझ्या हातात. देवीची आरती झाल्यानंतर मी गाभाऱ्यात येऊन बसलो. माझ्या आजूबाजूला 18 ते 20 वयोगटातली भस्म लावलेली, नववी टोपी लावलेली 17-18 वर्षाची संन्यासी मुलं होती आणि they were all excited that I'm in their town to talk on information technology. आणि पुढे भाषणाला आदरासाठी ते आले आणि पहिल्या वाक्यात बसले. त्यांच्या भगव्या रंगामध्ये ते संपूर्ण दिसत, संपूर्ण सभागृहाला एक भगवी किनार आली. भाषण झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास होता, तेव्हा क्षणाचा वेळ बदलला होता. याच मुलांनी सर्वात जास्त प्रश्न विचारले आणि येऊ आपल्याला विंडोज 98 बद्दल प्रश्न होते, ज्याची उत्तर मला माहिती नव्हती. तुम्ही म्हटलं तुमचा पत्ता द्या मला, पहिला आमचा ईमेल ॲड्रेस घ्या. ती गाडी बसेपर्यंत ते मला एक एक टेक्निकल प्रश्न विचारत होते. मी अरे सगळं तुमचं आयुष्य या देवळात जाणार आहे, तुम्ही सर्व अनेक सुखांचा त्याग केलेला आहे, अंगावर भस्म फासला, देवाची पूजा अर्चा आणि पौरोहित्य करून तुम्ही जगणार आहात. मध्ये कॉम्प्युटर, IT, प्रोग्रामिंग लँग्वेजेस हे सगळं काय आहे? तेवढं हो, ऐहिक सुखाचा त्याग केला आहे, ऐहिक सुखाच्या मार्गांचा त्याग केला आहे, पण ज्ञानाच्या मार्गाचा त्याग केलेला आहे. इंटरनेट इज 21st century's way of earning knowledge. So we want to update it. त्या दिवशी मी डायरेक्ट लिहून दिलं, IT is not information technology. IT is India's tomorrow. हा भारताचा भविष्य आहे आणि ते मागच्या वर्षी खरं अशा करता ठरलं. या देशाचा जो सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे त्याचा आकडा, प्रत्येक देशाची स्ट्रॅटेजिक कमॉडिटी असते. सौदी अरेबियाची स्ट्रॅटेजिक कमॉडिटी तिथले खनिज तेल आहे. सौदी अरेबिया जेवढं ऑइल एक्सपोर्ट करतो त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू टर्म्स मध्ये भारताचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे. आणि न्यू एज्युकेशन आणि तो एक्सपोर्ट करणारे फक्त 55 लाख सॉफ्टवेअर इंजिनियर्स लागतात आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी तो आकडा 1 कोटीच्या वर पुढच्या 5 ते 7 वर्षात जाईल.
म्हणजे आपल्या सॉफ्टवेअर एक्सपोर्टचा आकडा जो आहे तो दुप्पट होईल. सो आवर बॅलन्स ऑफ पेमेंट सिच्युएशन विल बी ईज्ड आउट. विल बी हॅव्हिंग मच ग्रेटर से इन द वर्ल्ड मार्केट. आणि कशामुळे घडलं तर फक्त आणि फक्त शिक्षण याच एका गोष्टीमुळे घडलं. इफ दिस वर नॉट देअर, इमॅजिन भारताची पहिली निवडणूक झाली 1952 साली. तेव्हा इथली निरक्षरता किंवा साक्षरता जे आपण आपला घ्यायचा असेल तो घ्या, इथली साक्षरता 15% होती आणि निरक्षरता 85% होती. आता आमची साक्षरता 90%च्या वर आहे. दिस इज द गेम. हे सगळं मी अशा करता सांगतो की हा चमत्कार घडवला तो 5 पिढ्यांच्या शिक्षकांनी. शाळा, शिक्षण संस्था, सरकारी शाळा, भले त्यात असंख्य अडचणी असतील, त्याची गुणवत्ता प्रश्नांकित असेल, मला माहिती आहे. बट India today proudly stands on these edifices of education infrastructure, which is now going to take off because of new education policy. आजपर्यंत जे साचलेलं होतं ते साचलेलं बंद पण आता या नवीन एज्युकेशन पॉलिसी पूर्णपणे मोकळं केलं. आणि या सगळ्या प्रोसेसचा कणा जर काय असेल ना, तर तो कणा विद्यार्थी नाही, त्या विद्यार्थ्यापर्यंत एज्युकेशन देणारा शिक्षक आहे. बिलीव्ह मी, एखादा अधिकारी भ्रष्ट असेल तर तो त्याच्या डेस्क पुरते पैसे खाईल. एखादा डॉक्टर भ्रष्ट असेल तर त्याच्याकडे येणारा पेशंटचे आरोग्य धोक्यात. पण जर एखादा शिक्षक आपल्या कर्तव्यात चुकत असेल तर तो 10 पिढ्या बर्बाद करतो. आणि त्या 10 पिढ्यात बर्बाद झालेली लोक पुढे देशाला बर्बाद करू शकतात ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ शिक्षकांचं आयुष्य सोपं आहे का? मी त्यांना त्यामुळे आरोपी की कटकऱ्या फेकणार बिलकुल नाही. आज शिक्षकांवरचे प्रेशर्स, चॅलेंजेस काय त्याचा आपण पूर्ण अंदाज आहे. आपण प्रोडक्ट ऑफ टीचर म्हणजे आई शिक्षिका, आणि फार कमी असे तत्ववादी शिक्षक मी पाहिले ज्यांनी शिक्षण हे प्रोफेशन नाही तर मिशन म्हणून. 6व्या आणि 7व्या कमिशनसाठी आपण ते काम नाही केलं. माझी आई चांगली ग्रॅज्युएट होती. 50-52 साली लग्न झालं आणि आमच्या घरी पुढे माझा जन्म नंतरचा आहे, नंतरचा. जेव्हा आम्ही तर मुंबईतल्या एका मोठ्या महाविद्यालयात 500-600 रुपयाची नोकरी चालू झाली. सर्वत्र नेत्रदीपक यश शाळेत होतं. आणि ती खूप आनंदली की अरे वा, लग्न आल्याला आपल्याला नोकरी मिळाली. मुंबईच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात 500-600 रुपयाची. आजोबाने नाही म्हणू शकत. तिला पुढा आला. 2 दिवसांनी तिला त्यांच्या एका मित्राकडे घेऊन दिले. उकिडवे नावाचा मित्र. तो ठाणे ग्रामपंचायतीचा शिक्षणाधिकारी होता. आणि त्याला सांगितलं की माझी सून ही अशी अशी शिकलेली आहे, तिला ग्रामपंचायती शाळेत नोकरी दे. ठरवलं अरे एवढी शिकलेली आपण तुम्ही घेऊ. 600 रुपयावर आमची आई 91 रुपये पगाराच्या नोकरीवर रुजली. साहजिकच ती पुरवली. एकवीस 22 वय, स्वप्न होती. आजोबांचं लक्ष झालं. त्यांनी तिला समोर बसवलं. विचार तुम्ही शिकला कोणाकडे शिकवलं? धोंडो दस्तबुद्ध त्यांनी शिकवलं. धोंडो केशवांकडे शिकलेली मुलगी श्रीमंतांच्या शाळेत शिक्षिका म्हणून शोभून नाही दिसते. धोंडो केशवांकडे शिकलेली मुलगी गरिबांच्या शाळेत जिथे पहिल्या पिढीचे विद्यार्थी आहेत तिथेच जास्त शोभून दिसते. काही म्हणले ते सगळे ठीक आहे, पण पगार किती कमी आहे? 91 रुपये आणि वार्षिक वेतनवाढ 6 रुपये. फार सुंदर वाक्य असेल. मग आपल्या जीवनशैलीचे खर्च कमी करा. जीवनशैलीच्या खर्चाचं ओझं उत्पन्नाच्या साधनांवर यायला नको. ज्या दिवशी
उत्पन्न वाढवण्याकरता तुम्हाला ट्युशन्स घ्याव्या लागतील, त्यावेळेला तुम्ही त्याचा बाजार मांडलेला असेल. My mother observed it for 34 years. When she retired, मी त्या दिवशी घरी होतो. सगळे पेढे हात पुढे सगळे घेऊन घरी आले. मी विचारलं की काय काय तुझ्या हातून किती इंजिनियर, वकील, डॉक्टर, जज निर्माण झाले. प्रश्न खवचट होता याचा, कारण की ज्या वर्गाला शिकवलं होतं तिथे 7वी पर्यंत मुलगी शिकली म्हणजे डबल ग्रॅज्युएट झाली अशीच अवस्था होती. सफाई कर्मचाऱ्यांची मुलं, कचरा वेचणाऱ्यांची मुलं, असा सगळा वर्ग होता. त्याच्यामुळे किती डॉक्टर इंजिनियर झाला मला माहिती नाही, पण 34 वर्षात माझा एकही लेट मार्क नव्हता. हा एक गुण जरी माझ्या विद्यार्थ्यांनी घेतला तरी आयुष्यात त्यांचं बनलं. 34 years you serve and you don't come even 1 minute late. You don't even ask for 1 hour leave to go early. Not a joke. हे जे शिक्षण व्रत म्हणून घेतात त्याचे दोष. And today when the challenges in front of you are not one but many, when the profession's integrity and character is in danger, what you require is not the technical competence of how you teach in the class. It's your ethics, moral and values that are going to make the difference. हाच आजचा खरा विषय. टेक्नॉलॉजिकल स्किल तो हा सगळं. पण रोज माझ्या वर्गात मी काहीतरी नवीन केलं पाहिजे, नवीन पद्धतीने शिकवलं पाहिजे. की आज जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत या व्यवसायात येऊ शकतो. आणि आला असाल तर आजूबाजून गोळ्या, बिस्किटा, वडापाव कसले दुकान टाका, जास्त पैसे मिळतात. इट्स द सॅटिस्फॅक्शन दॅट वी आर क्रिएटिंग द नॉलेज. माझी आई रोज सकाळी 11च्या सुमाराला, तेव्हा ते काय कामगार सभा लागते रेडिओवर, म्हणजे काही लोकांनी ऐकले असेल, टिपिकल गाणी लागतात. गुरुवारी दत्ताचं गाणं वगैरे लागतं, मला अजून आठवतं. त्यावेळेला आई डायनिंग टेबलवर बसायची आणि तिच्या डायरीमध्ये, वहीमध्ये लेसन प्लॅन करायची. लेसन प्लॅन म्हणजे काय, तर पहिला तास कोणाचा आहे तर 4थीचा इतिहासाचा 4था धडा शिकवायचा आहे. दुसरा तास कोणाचा आहे तर 3रीचा गणिताचा क्लास आहे. मग कुठला आहे तर 5वीचा बीजगणिताचा आहे. काय कुठला क्लास असेल तर तिथे तो टॉपिक कसा शिकवायचा याच्या नोट्स आहेत काढायच्या. मी आईला म्हटलं आहे काय लिहितेस? त्यामुळे 4थीचा वर्गावर इतिहास शिकवायचा, 4था धडा आहे. काय 4था धडा? शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. म्हणजे हे पुस्तक किती वर्ष शिकवते असतील? 10 वर्ष. 10 वर्षात इतिहास बदलला? नाही. मग तू 10 वर्ष शिकवतेस म्हणजे तुझं पुस्तक उलट सुद्धा पाठ झालं असेल. सुलट पण नाही, उलट पण पाठ झालं असेल. मग तू लेसन प्लॅन कसला काढतेस? शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र तोच आहे. तेवढी तो महाराष्ट्र तसाच असला तरी ऐकणारा विद्यार्थी बदलत गेलाय, म्हणून प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी I teach you with a different manner. भावगीत गाणं आणि शास्त्रीय संगीत याच्यामध्ये हाच तर फरक आहे. भावगीतामध्ये जसं गजाननराव पाटलांनी गायलं तसं गाणं आणि परवानी गायलं तसं गाणं याला महत्व आहे. सुधीर फडक्यांनी भावगीत कसं गायलं तसं गाणं म्हणजे भावगीत. पण शास्त्रीय संगीतामध्ये ते नाही. त्या वर्जस्वर आणि त्या स्वरांची लिपी तुमच्याकडे दिलेली आहे, ग्रामर दिलेलं आहे, चौकट दिलेली आहे. त्या चौकटीत तुम्ही रंग कसे भरता यावर तुमची राग निर्मिती अवलंबून आहे. म्हणून पंडितजींचा कालचा मारुव्या आणि आजचा मारुव्या हा वेगळा असतो. तेच तर शिक्षणाचं आहे, हा प्रयोग आहे. जर प्रयोगाची आवड नसेल तर वर्गात जायचा अधिकार तुम्ही गमावलेला आहे. 30 वर्षानंतर my mother used to have butterflies in the stomach to teach and go and teach the same thing because she says now I have to do it differently. हा ध्यास ही आज जी आहे ना ती आज शाळांना शाळा बनवते. म्हणून तिथं येणाऱ्या मुलांची पावलं धावत येतात आणि शाळा सुटल्यानंतर रेंगाळत जातात. तिथं कुठल्याही एज्युकेशन ऑडिटची गरज नसते. सेल्फ इज अन ऑडिट. पण जेव्हा रेंगाळत मुलं येतात आणि शाळा सुटल्याची वेळ झाल्यानंतर धावत पळत जातात, तिथं ऑडिटमध्ये तुम्हाला 1+ शेरा मिळालेला असला तरी तुमचं ऑडिट तुमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. दॅट इज द डिफरन्स.
त्याचं कारण पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया याचा अर्थ तो आता नाही असं मला म्हणायचं नाही, अजिबात नाही. झिजत जाणाऱ्या दोनच गोष्टी शिक्षण व्यवस्थेत आहेत, एक म्हणजे खडू आणि दुसरं शिक्षण. हे दोनच झिजत जात आहेत, बाकी सगळं वाढत जातं दुर्दैवाने आपल्याकडे. इमारती भपकेबाज होत राहतात. आणि आज जे आम्ही बोलत होतो ते इंटरनॅशनल स्कूल्स यांना शाळा गहाण टाकण्याचं आणि शिक्षण आणि देशाचं भवितव्य गहाण टाकण्याचं मोठं षड्यंत्र असतं. मला आनंद वाटतो की अशा प्रकारचं कुठलं दळबद्री स्वप्न तुम्हाला इथे पडलेलं नाही. याचं कारण पतित होणं फार सोपं असतं. इट्स व्हेरी इझी टू बी कारड बिकॉज यू हॅव सो मेनी फ्रेंड्स वेन यू आर कारड. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू स्टँड. जेव्हा मी एका शिक्षकाला विचारलं की व्हॉट इज युअर कॉन्ट्रीब्युशन, तेव्हा ते म्हटले की जेव्हा माझा विद्यार्थी अन्यायाविरुद्ध एकटा लढेल, ट्रॅफिक सिग्नल शक्य असूनही तोडणार नाही, टॅक्स चुकवणं शक्य असूनही चुकवणार नाही आणि रस्त्यावर कोणी पाहत नाही म्हणून थुंकणार नाही, तेव्हा शिक्षक कोणी विजयी झालेला असते. मागे शिक्षकांचे, सरकारी शिक्षकांचं महाबळेश्वरला अधिवेशन होतं, पत्रकार होतो आणि मला कल्पना होती संध्याकाळी शिक्षक कुठे भेटले आणि म्हणून मी कॅमेरा घेऊन त्या विविक्षित ठिकाणी पाठवलं. तेव्हा बिल्ले लावून बसलेले, बिल्ले लावून हे ट्रेनिंग प्रोग्राम आणि रात्री चालणारे हे वेगळे प्रोग्राम. मग शिक्षक आणि त्यांच्याबद्दलचा आदर हा राहील नसतो. गेल्यानंतर जे गडकऱ्यांचे उद्गार होते, राम गणेश गडकऱ्यांचे, की आता डोक्यावर पगडी ठेवावी अशी पगडी असं डोकं कोणाला उरलं नाही. त्याचं कारण त्याला चारित्र्याची धार. Some teachers influence you so much, it remains with you in life. माझं भाग्य आहे की मी अशा शाळेत शिकलो. माझं भाग्य आहे की माझ्या घरी आई शिक्षिका आणि आम्ही अत्यंत गरीब होतो. We were not rich. दोन उदाहरणं देतो बघा. एक्सपेरिमेंट तुम्हाला करता येत असेल तर जरूर करा. कराच असं मी म्हणणार नाही, विचारात ठेवतो, बदलून करा, प्रयोग करा. आमच्या घरी एक उपक्रम चालायचा, म्हणजे सोमवार मंगळवार सगळं मराठीत बोलायचं. जरा प्रयत्न करू, प्लीज जरा पाणी दे. नाही, कृपया पाणी दे. लाईट लावा. नाही, बघा प्रयत्न करून अटेदाराला भाव पदाचा. आणि मग बुधवार सगळं हिंदीत बोलायचं आणि शुक्रवार शनिवार रविवार सगळं इंग्रजीत बोलायचं. हळूहळू इंग्रजीत विचार करायची सवय लागली. याचा अर्थ मातृभाषा. आणि मग मातृभाषेचे शब्द शोधायला लागला. घरात डिक्शनरीचा वापर होईल, बरोबर आहे. मग एक खेळ आम्ही खेळायचो घरी, मी आणि माझ्या बहिणी वगैरे सगळे. आपण इथे खेळू शकतो. कुठल्याही अभिजित 4 अक्षरी इंग्रजी किंवा 3 अक्षरी इंग्रजी शब्द सांग. 4 अक्षरी इंग्रजी कुठलाही सांग, तू सांग, कोणी सांगा. चला 4 अक्षरी इंग्रजी शब्द सांगा, पण नाव नाही पाहिजे, म्हणजे उदय असं नाही पाहिजे, शब्द पाहिजे. बोला, एवढं डिफिकल्ट आहे आपण. जम्प. आता एक आकडा 1 ते 3 मला मनात धरायचा. 2 धरूया. JUMP, बरोबर आहे. आता याचं दुसरं अक्षर कुठलं आहे? यू. तुमच्या बाजूच्या शिक्षिकेने यू वरून लगेच शब्द सांगायचा. फक्त युगांडा नाही चालणार, कारण युगांडा हे विशेष नाव. अंडरग्राउंड. दुसरा शब्द काय? त्याच्यातला दुसरा अक्षर एम. त्यांनी एम वरून सांगायचं. नोज. त्यांनी ओ वरून सांगायचं. आणि एकदा सांगितलेला शब्द पुन्हा रिपीट करायचा नाही. गेलो होली, गेलो होली बापाच्या ठिकाणी ते काम नाही. मग सवय लागते की रोज डिक्शनरी वाचण्याची
माझं भाग्य की कोरोना काळात मी घरी होतो आणि घरी 20 डिक्शनरी आहेत, रोज 4-4, 5-5 तास डिक्शनरीचं वाचन करायचं. केवढे शब्द, केवढा चिंता आहे. आकाश निरभ्र असतं आणि आभाळ भरून येतं, हे जेव्हा कळतं तेव्हा मराठी आत्मसात झालेली असते. आणखीन एक गोष्ट आमच्या शिक्षकांनी केली, थँक्स टू आवर प्रिन्सिपल. हा उत्साही माणूस होता. ज्यांच्या कविता आम्हाला वर्गात होत्या, त्या कुसुमकांच्या होत्या, पाडगावकरांच्या होत्या, शांता शेट्टींच्या होत्या, त्यांना त्यांनी वर्गात बोलवलं आणि त्या कविता त्यांच्याकडून आम्ही शिकलो. येणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं, ही कविता करंदीकर असे उभे होते की इथे बसले आणि 2 तास करंदीकर कविता शिकवत होते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, यापेक्षा वेगळा साहित्याचा संस्कार दुसरा कुठला वाटतो. महानोर आले आणि त्यांनी पाऊस शिकवला, कारण 8वीला पावसाची कविता होती. पक्षांचे लक्ष होते गगनात आपण भरलेले ओचे, झाडांवर लदबदले बहर कांचनाचे. म्हणजे उंच वाढलेलं झाड आहे, त्याच्यावर परतीची किरण आहे आणि ती किरण पडल्यामुळे तो सगळा पक्षांचे लक्ष होते गगनाला पंख नव्हे, वाऱ्यावर गंधभार भरलेले ओचे, झाडांवर लदबदले बहर कांचनाचे. दिसली पिवळी दिसत आहे, बहर कांचनाचे घनवास गाजले देवा. मग हे शिकताना बोरकर पण येतात नाही. क्षितिजे आले भरते ग, गणात कुंकुम किरते ग, आभाळ अंबर अवघे सुंदर हवेत अंतर करते ग, गाजर झाली धरती ग, सागर काठा वरती ग, उन्हाचं मान पानात गान ओलावून थरथरते ग, क्षितिजे आले भरते ग. जेव्हा मंडेकरांचा आला आषाढ श्रावण आला, पावसाच्या सरी तिचा आपलं सुरक्षित आला वर्षा. 43 वर्ष झाली अजून विसरलो नाही याचं कारण शिकवणाऱ्या माणसाचं अधिष्ठान नुसता संकल्प नाहीये, टेक्निकल कॉम्पिटन्स नाहीये, अधिष्ठान आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. दिस लुक्स आता काही ठीक आहे, शांता शेट्टी नसतील पण अरुणा ढेरे आहे, त्यांच्या कवितांचा अभ्यास आहे, इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना वर्गात बोलत शिकतो. शी बी मोर दॅन विलिंग टू कम. पाडगावकर अशोक बागरे, जेव्हा ती माणसं कविता शिकवतात ना तेव्हा कविता वेगळी असते. हे सगळं आमच्या आयुष्यात घडलं. किती सोपं आहे, फार काही लागत नाही. रोज रात्री आई झोपायच्या आधी गाद्यावर घातल्या की एक विषय द्यायचे आणि दिवे बंद करायचे, बाजूला अंधार आणि 3 मिनिटांनंतर दिवा लावायची आणि दिवा लावता क्षणी जो विषय दिला त्याच्यावर 3 मिनिटं बोलायचं. आता जरी तुम्ही टेस्ट घेतली ना तरी वाट वाटेल तुम्हाला. शब्दावर सांगतो, युक्रेन वॉरवर ट्रम्पची नीती 3 मिनिटं अंधार करून झाली जातील होते लोक का. मग ते टेन्शन घेऊन मी वाटत की आज काय विषय घेऊ, वाचन वाढलं, चिंतन वाढलं, रिटेन्शन वाढलं, मनन वाढलं. करेक्ट. इट्स व्हेरी सिम्पल. When you do it for 250 days in a year, for 20 years, then you realize what you are. त्यानंतर जेव्हा युनायटेड नेशन्स असेल किंवा डावोस असेल, कुठेही वाटण्याची वेळ आली तेव्हा आता जरी तुम्ही बंद केलं तरी मला सांगितलं 45व्या घटना दुरुस्तीवर बोला किंवा CA वर बोला, मला काही प्रॉब्लेम नाही. कारण यू आर ट्यून, यू आर ट्रेन. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की 50% of the problems which your students are going to face are not because of their technical competency, but it's because of their communication incompetency. आपल्या नातेसंबंधात घरात 50% काय, 90% प्रॉब्लेम हे कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम, कॉम्पॅटेबिलिटीचे प्रॉब्लेम, कन्सिव्ड प्रॉब्लेम, नॉट द रिअल प्रॉब्लेम. आणि ज्या वर्गासमोर तुम्ही हे सगळं शिकवताय त्या वर्गातली अनेक मुलं अशी आहेत की जी रात्री आई वडिलांची भांडणं बघून सकाळी वर्गात आली, सासू सुनेची भांडणं बघून, दारू पिऊन मारणाऱ्या वडिलांची मुलं आहेत, घरातल्या आर्थिक विवंचना घेऊन आली, उपाशी पोटी. अशा मुलांचं रिटेन्शन घेणं आहे.
So you have to be a psychiatrist also, not just a teacher. The teacher first has to have the compassion of a mother, the brain of a scientist, skill set of a psychiatrist. Then only you can be a teacher. That's the reality. नवीन युग की परिभाषा है, उसको बदल नहीं सकते. Expectations of parents are gone up. म्हणजे मुलांनी चांगले मार्क मिळवावे त्याकरता शाळेत घातलेलं आहे म्हणून ते फी दिल्यानंतर तुमच्या राज्य करण्याच्या भावनेने येतात. हे मी पाहिलेलं आहे. बरोबर आहे. पण तुम्ही वर्गात मुलगा घरी गेल्यावर किती वेळा त्याला अभ्यास विचारता प्रश्नचिन्ह. सोलापूरला परवा गेलो होतो. 2:17 मध्ये चालणारी शाळा, सकाळी 7 ते 12, 12:30 का काहीतरी, सुमारे 5:30 केले. शाळा बाई म्हणलं की आता आम्ही 7:30 पावणे शाळा सुरू करतो. म्हटलं का? पहिले 7 वाजता मुलं येतात तेव्हा टॉयलेट केलेली नसते, डोळ्यात चिपड पण काढलेली नसतं, फक्त दात घासून कपडे चढवतात आणि येतात. मुलांचं लक्ष नसतं, आंघोळ नीट केली नसते. का तर रात्री 2 पर्यंत OTT वर वेब सिरीज वडिलांबरोबर असते. मुलं जर दर 3 मिनिटांनी होणारा बलात्कार वयाच्या 4थ्या वर्षापासून बघत असतील त्यापेक्षा मारून काही टाकत त्यांना. इट्स नथिंग एल्स बट किलिंग द किड्स. नाव याच्याकरता पालक शाळा घेणं गरजेचं आहे. That is more required than teaching students. This is a challenge, हे reality आहे. आणि इससे भाग्यपूर्ण टीचर नहीं बन सकते. You have to embrace this problem. This is your problem. You don't say that this is a problem of the parents. No, the kid is yours. आणि शिक्षक काय परिणाम करू शकतो? मी स्वतः त्याचं उत्तर उदाहरण आहे. तुमच्याकडे ऑफ पिरियड मिळत असेल ना कधीतरी, एखादी शिक्षिका आली नाही तर मग पर्यवेक्षिका किंवा दुसऱ्या प्रकारची शिक्षिकेला सांगितलं तर जात करावा लागला. मला विजय अभ्यंकर म्हणून माहिती होते. त्या पर्यवेक्षिका she is not a teaching board as such, but she used to do the education administration, planning, and wherever the gaps are there, she used to take the teacher vacancy long leave वर गेली तर तिचा वर्ग त्या घ्यायच्या किंवा एखादी शिक्षिका आली नाही तर तिच्या ऑफ पिरियडला ते जाऊन किंडरगार्टन व्हायचे थोडक्यात. तर बाकीच्या वेळा जेव्हा इतर शिक्षक जायचे तेव्हा मग गाण्याच्या भेंड्या घ्या, हे घ्या, ते घ्या, त्याला तुम्ही गृहपाठ करा, असं असं. ह्या वाईट फार वेगळ्या होत्या. आणि कोरोनाच्या आसपास त्या गेल्या. त्यांना आल्या की आम्हाला शेक्सपियर सांगायच्या, शेक्सपियर मधल्या गोष्टी सांगायच्या, शेक्सपियरची नाटकं सांगायच्या, ऑथेलो, किंग लिअर, मॅकबेथ. मी 10वी पर्यंत मला शेक्सपियरचं एवढं वेळ लागलं होतं म्हणजे इतर शिक्षण केलं खड्ड्यात, हेच मला जास्त आवडायला लागलं. तो बाई सुंदर रसाळ सांगायचा, त्यामुळे त्याची एवढी गोडी लागली की पहिला पगार झाला तरी काय विकत घेतलं असेल तर शेक्सपियरचे खड्डे विकत घेतले. आणि अक्षरशः शेक्सपियर त्याची बांधणी त्या नाटकांची हे मुखोद्गत केलं आणि पहिली स्कॉलरशिप मिळाली. 81ला मी 80ला मी 10वी झालो आणि 91ला मला पहिली स्कॉलरशिप मिळाली. या ती स्कॉलरशिप घेऊन मी पहिले अमेरिकेला गेलो, जर्मनीला गेलो, तिथे शिक्षण झालं. त्यानंतर अमेरिकेला काही काळ गेलो, तिथून ब्राझीलला 6 महिने काढले आणि त्याच्यानंतर पुन्हा अमेरिकेला 6 महिने काढले अमेरिकन विद्यापीठांमध्ये टू स्टडी देअर एज्युकेशन सिस्टम. आणि मग 4 महिने लंडनला काढले. म्हणजे मी माझं घर सोडल्यानंतर 18 महिने लंडनला जाणार होतो. पण त्यांनी माझ्या बॅगेमध्ये मी 9 सोन्याची फुलं करून दिली होती. का तर लंडनला गेल्यानंतर 18 महिन्यानंतर काय करायचं तर शेक्सपियरच्या थडग्यावर 9 सोन्याची फुलं व्हायचे. कारण बाईंनी 8वीत असताना डोक्यात गिरमिट सारखं घुसवलं होतं की नवरसाची निर्मिती कोणी केली असेल तर शेक्सपियर. जेव्हा ती फुलं वाहिली तेव्हा त्या बाईंच्या प्रत्येक घामाला सोन्याचा सूर्य. हे भाग्य किती शिक्षकांना त्याकरता आधी शेक्सपियर वाचलं. You have to spend more time on this. Today with technology, the challenge is immense. You don't have to be a teacher, you have to be a facilitator, you have to ask the right questions. बाकी का ज्ञान तो वो वहां से पैदा कर लेंगे. नवनीत 21 अपेक्षित हे सगळं आहेच की त्यांना बर्बाद करायला किंवा आबाद करायला. What we need to do is the life
lifelong studentship. You need to convert the classroom into a lab of creation. Lab where students ask questions fearlessly and collectively they seek answers. So don't give answers. Ask them to search collectively. A classroom without a projector and a computer is not a classroom in today's times. Simply dead. आणि हा सगळा प्रयोग 2004 साली मी केला. डॉक्टर अरुण निंबेकर, the former vice chancellor of Pune University and NAC chairman and then IGNOU vice chancellor, त्यांच्याबरोबर केला. पहिली ते 10वी या सिलेबसमध्ये मराठी माध्यमाचे जेवढे पण धडे आहेत त्या प्रत्येक धड्यातला कठीण भाग आयडेंटिफाय केला आणि त्याचे मल्टिपल लर्निंग युनिट्स बनवले. गडचिरोलीमधला मुलगा आहे, त्याला गड किल्ला कसा काढला? 300 किलोमीटर गड किल्लाच नाही आणि बापाच्या खिशात 15 रुपये नाहीत हो. मग त्यांनी तसंच शिकपत गुलाम व्हायचं, तेंदुआ के पत्ते चुनते हुए. मग त्याच्याकरता म्हणून आम्ही रायगडाचे 400 फोटो काढले आणि त्याचा वॉक थ्रू केला. तो वर्गात जेव्हा दिसला तेव्हा ते लकाकलेले डोळे गडचिरोलीमध्ये माझ्या मेहनतीची साक्ष होते की बाबा उसको पहली बार पता चला की रायगड क्या होता है. राज्याविषयी कळणार कसा? शपथविधी पाहिलेले आहेत आणि अलीकडे तर बरेच होतात ना शपथविधी, काय माटे वगैरे पण करतात. म्हणजे राज्यपालांच्या गेला विचारलं तर ते अरे आधी माहिती होतं का? तुला नाही म्हटलं दुधाची व्यवस्था काय केली? तुला नाही केली तेवढं होतं. म्हटलं पुढच्या वेळी काय करणार? तुला गायच आणून ठेवली असली की जोक्स अपार्ट. मुद्दा असा आहे की हा सगळा पर्स्पेक्टिव्ह उभा करावा, सराउंड कंटेंट द्यावा, तो विषय द्यावा आणि त्याची आवड नाहीये कुणाला. ही कल्पना तुम्हाला सांगतो, सुरुवातीला रेजिस्टन्स येईल, पालकांकडलं रेजिस्टन्स येईल. दे विल ऑब्जेक्ट. आय नो गुगलवर शिकलेला बाप आहे, हो काय करणार त्याचं काही होऊ शकत नाही. But you have to find the system, find your way out. I know there are enormous pressures, otherwise syllabus complete करायचा, वेळ कमी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्यातून मुलं काय दगडी हाताशी येतात त्याची मला कल्पना ती आहे. मी नेहमी म्हणतो की if there is one thing which can change the fate of the nation, it is education, education, education. है वतन की रेख, है वतन की रेख. रेख म्हणजे मीठ पसरलेली मुरबाड झालेली. है वतन की रेख मुझे एडिया पकड़ने दे. एडिया म्हणजे टाचा, आम्हाला इथेच टाचा घासू दे. मुझे यकीन है पानी यहीं से निकलेगा. त्या एका मुलासाठी अभ्यंकरमध्ये शिकवत होत्या की जो पुढे जाऊन 9 सोन्याची फुलं शेक्सपियरला वाहिली, बस उसी के लिए से for that you need to slog for 20-30 years of life. If you don't do it, somebody else will do in some other country. परवा ठाण्यामध्ये एका महाविद्यालयात 11वी-12वीच्या मला भाषणाला बोलवलं. कनिष्ठ मध्यम वर्गाची वस्ती. माजी मुख्यमंत्र्यांचा वॉर्ड. ते शिक्षक म्हणले, भाषेत आलं, सगळे भारावले. प्रिन्सिपॉल म्हणले की सर दर महिन्यात एकदा एक सकाळ अशी द्यावं म्हणतात, तुमच्या आपण फार करायचं का म्हणतात. ते डोळ्यात पाणी आलं. एवढे काय सांगतो, 8वी पर्यंत पास करायचं सगळ्यांना. त्याच्यामुळे पण मुलं अभ्यास करतात, त्यांचा अभ्यास. आणि 9वी डायरेक्ट परीक्षेला येतात, त्याचे नापास होतात, ते शिक्षण सोडतात. सगळ्याच 20 ते 25 हजार रुपये उत्पन्नाचा वर्ग आहे सगळा आमच्या आजूबाजूला. आणि मग म्हणे 10वी काही जण पास होतात 35 ते 45%. भूषण नाही, काही नाही, हातात स्किल सेट नाही. आणि पबजी आणि जंगली रमीची व्यसन लागली. मग काही नाही तर गुटखा, पान, तंबाखू, सिगरेट, नाहीतर एखादं घर याची व्यसन लागली. आणि म्हणे 18 ते 25 या वयोगटात त्या 20 मुलांनी मागच्या 12 महिन्यात आत्महत्या केली. म्हटलं चलो उसके आत्महत्या केल्या 2 मुलांच्या घरी मला घेऊन जा. भाषण संपल्यानंतर स्कूटरवर बसलो.
म्हणजे जरा मला एरिया दाखवा, माझ्या घराजवळच आहे 2 किलोमीटर, पण फारसा मी गेलेलो होतो. एक नजरेत गोष्ट आली की प्रत्येक गल्लीत 2 सोनाराची दुकान आहेत. त्यातल्या एका सोनाराच्या दुकानात मी घुसलो आणि म्हटलं अरे इथे म्हटलं सोन्याची चांदीचं दुकान आहे असं म्हणतात, पण त्याचे काही फार आयटम नाही आहेत तुमच्याकडे, व्हरायटी तर पाहिजे ना. गळ्यातले हार आहेत, काही 5-7 हार आहेत आणि एकही असा रेप्युटेड ब्रँड नाही ज्याला आपण पुन्हा गाडगेड म्हणा, मोहम्मद पेटी असे तत्सम जे काय असतील ते असं एकही नाही, सगळे रोड साईड. तेवढा आमचा हा धंदाच नाही. मग म्हटलं कुठला धंदा, केलं गहाण टाकणं. या लोकांना व्यस्त आहे, ते गहाण टाकतात त्यांच्या घरातली वस्तू, त्या गहाणवरती पैसे कमावणे. दिस इज अशा व्यवस्थेत येणारी मुलं जर आपल्या आजूबाजूला असतील तर आपलं आव्हान किती मोठं आहे. You can't say that this is not my problem. If you say that this is not my problem, you are a problem. Very clear about this. आणि ह्याच्याकरता काय आहे तर टीचर सेंट्रिक, द लास्ट पॉइंट विच आय वांट टू ड्राइव इज टीचर सेंट्रिक सिस्टम नीड टू बी लर्नर सेंट्रिक. सगळं क्लिशे टाळायचं वाक्य उदाहरण देतो, थोडक्यात वेळ कमी आहे. टीचर सेंट्रिक आणि लर्नर सेंट्रिक, स्टुडंट सेंट्रिक. एक गाव होतं, त्या गावामध्ये 15-16 वर्षाचा मुलगा होता आणि तो मुलगा एका चौराह्या पे गया और उसने कहा कि जोर से चिल्लाया, मी माझ्या पुत्राला गायला शिकवतोय. त्याला कळलं आपल्याला थोडा TRP मिळाला. तो पुढच्या गावात गेला, पुढच्या चौराह्यात गेला आणि त्या चौकात जोरात ओरडला. तुम्ही काय म्हातारे पुढे बसले, त्याला थांबवलं. काय रे काय पुत्राला गायला शिकवलंय? त्याला हो म्हणे पुत्राला गायला शिकवलंय. दाखव म्हणून कुठे? तुला उद्या सकाळी या 10 वाजता माझ्या घरी तुम्हाला दाखवतो. झालं छोटंसं गाव, 5-6 हजार लोक तिथं वार्ता बसवली. दुसऱ्या दिवशी नटून थटून सगळे गाव, आबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब सर्व लोक त्याच्या घरात जमले आणि ज्ञानेश्वरांनी रेडियाच्या तोंडून वेग वाजवल्यानंतर हा आता कुत्र्याच्या तोंडून गाणं गाऊन घेणार म्हणजे चुकीच आहे गोष्ट. तो 10 वाजता बरोबर एका छोट्या पांढऱ्या कॉम्बिनेट डॉगला घेऊन बाहेर आला. सगळ्यांना बघायला लागलं तर त्याने आज्ञा केली, टॉमी गा. आत्ता जेवढी शब्दात तेवढी शब्दात हो. कुत्र्याने तोंड उघडलं आणि कुत्रा चक्क हुंकायला लागला. कुत्रा गायक असतात. लोकांनी त्याला थांबवलं, थांब, तू तर म्हटलं कुत्र्याला गायला शिकवलंय? तुला हो मी गायला शिकवलंय असं. तो शिकलाय शिकवलं. This is the difference in the master. You teach, but students don't get it. When they change their life, when their habits change, when they become student, you have won your battle as a teacher. It is not when they score marks. Marks is deceptive. Student is lifelong. If you do not make them work hard, आणि तुमचा जर एखादा विद्यार्थी डॉक्टर झाला आणि त्याला 16 तास काम करायची मानसिकता तुम्ही घडवली असेल तर he will not be a good doctor. Because it requires 16 hours of work. So this change in their life, thinking, having no negative thoughts in mind, and when the adversities are there, he will stand out and say, I will fight. That's the win of nature. This is what, and what a wonderful opportunity. तुम्ही अशा वेळेला शिक्षक झाला आहात की याच्यापेक्षा दुसरी चांगली वेळ परमेश्वर देऊ शकत नाही. 75 वर्ष आमच्या स्वातंत्र्याला झाली and so much of progress has happened. आणि अमृतकाळाची सुरुवात झाली असं जे पंतप्रधानांकडून ऐकतो, तो अमृतकाळ म्हणजे 75 वर्ष नाहीये. वो अमृतकाल शुरू होता 75 से 100. आणि या 25 वर्षात भारताची लोकसंख्या जगातल्या कुठल्याही देशापेक्षा सर्वात जास्त तरुण असणार आहे. त्या तरुणाईला शिक्षित प्रशिक्षित करून प्रोडक्टिव्ह बनवायचं काम तुम्हाला करायचं. दुसरं डिसिप्लिन बनवा. आणि हे डिसिप्लिन शिक्षक मॉनिटर जेव्हा करत नाही तेव्हा बघायचं असतं. जपानमध्ये मी अनेक वेळा
काय अनुभव होते. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी बावरल्यासारखी येत होते आणि शिक्षिका कॉरिडॉरमध्ये उभं राहून त्यांना वर्ग दाखवत होते आणि सांगत होते कानात हळूच दूध बाहेर काढायचे बरं का. आणि काही न सांगता तुला ओरिजिनल दूध बाहेर काढायचं. पुढे काही 1-2 वर्षांनी मी 4वी-5वीच्या क्लासरूम मध्ये समजा शाळा अर्धा सत्र झालेली आहे तेव्हा गेलो. कॉरिडॉरमध्ये शिक्षक नव्हते पण मुलं बुक रांगेत ठेवतात. They are disciplined when they are not monitored. आमच्याकडे कुठल्याही घरात जा, मुलाचं वैयक्तिक यश सेलिब्रेट केलं हे चालूच आहे. कमी की माझ्या मुलाला 98% मार्क मिळाले, सतत नीड टू बी सेलिब्रेटेड. पण जपानमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्या घरामध्ये मला हा कलेक्टिव्ह यश सेलिब्रेट केले की माझा मुलगा 8वीत आहे पण 5वीत नापास होणारी 3 मुलं होती गणितातली, त्यांना त्यांनी शिकवलं आणि त्या मुलांना 60 मार्क मिळाले. इट इज नॉट इंडिव्हिज्युअल सक्सेस बट कलेक्टिव्ह सक्सेस दॅट इज मोर इम्पॉर्टंट इन जपान. अँड सो एज अ नेशन दे आर अ स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स अँड वी आर अ डिवाइडेड फोर्स विथ कास्ट, creed, religion, gender, locality. मैं मल्याळी कन्नड आहे. कसा अभ्यास घेतला खरं तर याच्यावर खूप बोलता येईल, मी याच्यावर खूप एक्सपेरिमेंट्स केले आहेत. एन्व्हायरमेंट शिकवायचं. एका शाळेमध्ये कसं शिकवलं गेलं माहिती, एक एक्सरसाइज दिला गेला आणि तो एक्सरसाइज कसा होता तर मुलांना सांगितलं की तुमच्या आसपासच्या 10 घरात जाऊन टॉयलेट क्लीनर आणि घरातले जे क्लिनिंगला आपण वापरतो म्हणजे फ्लोअर क्लीनर वापरतो किंवा टॉयलेट क्लीनर वापरतो म्हणजे कुठले क्लीनर वापरतो त्याचे इन्ग्रेडियंट्स काय ते लिहून आणा. त्याच्यावर लेबल असतं ना, त्याच्यावर लिहिलं हायड्रोक्लोरिक ऍसिड अमुक तमुक हे लिहून आणा. मग ते इंटरनेटवर सर्च करा यातले हॅझार्डस किती आहे आणि मग त्या घरात जाऊन समजावून सांगा की हे जे तुम्ही वापरताय हे बनवण्यामध्ये एन्व्हायरमेंटचं नुकसान होत आहे, याच्यावर हे वापरा, याच्यात एन्व्हायरमेंटचं नुकसान कमी आहे किंवा नाही. नॉलेज गोज डीप. दिस इज ऍप्लिकेशन. आणि सहज करताय ठाण्यामध्ये सिंगाण्या शाळेमध्ये 25 वर्षापूर्वी एक तुमच्या शिक्षिका उभी राहिली आणि तिने म्हणजे गाव तलावांचं आहे आणि इथे मूर्तींचं विसर्जन करतात गणपतीच्या आणि त्यामुळे जे नॅचरल सोर्सेस आहेत पाण्याचे त्याच्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसचा थर आहे, त्यामुळे मासे मरतात म्हणतात, तलाव मृत होत आहे. तर त्याच्या बाजूला एक आर्टिफिशियल लेक केला पाहिजे आणि त्याच्यात त्याचं विसर्जन. मुलाला तो एक्सपेरिमेंट दिला, त्यांनी तो केला, सादर केला, विरोध झाला की आमच्या धर्मात ढवळाढवळ करताय. आज अख्खं गाव आर्टिफिशियल तलाव करताय. कोकणात एक गाव आहे, सुट्टीत मुलांना सांगतं की फणसाच्या आणि आंब्याच्या बिया गोळ्या घेऊन यायच्या वाळत 15 ऑगस्टला खड्डे करून मोकळ्या रानामध्ये त्या पुरल्या जातात. आज 50 गावामध्ये हजारो झाडं ही आंब्याची बोराची याची तयार झालेली आहे. स्मॉल थिंग्स कॅन नॉट डू दिस इन इन्स्टंटली. इट विल टेक टाइम. सक्सेस कभी छोटी चीजों से नहीं आता. इट्स एटॉमिक हैबिट्स. When we change within, then it is in reality. विद्यार्थ्यांच्या मध्ये हा अंतर्गत बदल घडवण्यासाठी शिक्षकांच्या वृत्तीमध्ये हा अंतर्गत बदल घडो आणि तो याच विद्यालयातून घडेल अशी मला शक्यता जास्त वाटते. आज आपल्या आमंत्रणामुळे इथे आपल्या सगळ्यांशी संवाद साधला आला. तुमच्या सगळ्यांमुळे आपले बरी नसताना सुद्धा मी इथे आलो, त्याच्याशी संवाद झाला. जर या विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना काही चूक केली असेल तर कृपावंत न होता कान धरून त्याचे काय चुकले हे सांगण्याची AI will develop a high problem. That's also a big problem. Technology is there in the classroom. If it's not there, then it's a problem.
You need to use technology, but technology is not what we are teaching for. Technology is an aid, is a support. The crux is teaching. The crux is enhancing learning process. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगतात, विशेषतः चॅट जीपीटी म्हणतात, कॉपी पेस्ट वाढणार आहे, नॉलेज येणार नाही. या सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे ऍप्लिकेबिलिटीचे धडे वर्गात द्यायचे. म्हणजे मुलाला सांगायचं की तुमच्या आजूबाजूला कोणती कोणती पेस्टिसाइड वापरतायत, अभ्यास करा याची किती टफ, याची किती एन्व्हायरमेंट हॅझार्डस आहे. Now this will not be there on ChatGPT. So plagiarism खूप वाढेल, म्हणजे कॉपी पेस्ट करून उत्तर येते. आणि विशेषतः जेव्हा तुम्ही नवीन शिक्षक निवडाल त्यावेळेला शिक्षकांना एखादी गोष्ट विचारल्यानंतर ते ChatGPTवर कॉपी करून देतात, सगळ्यांचं सारखं आहे. कॉमन मिस्टेक्स होतात सगळ्यांच्या. सो इट बी व्हेरी केअरफुल. इट्स अ रिअल नॉलेज ऑर करेक्ट नॉलेज. खूप मोठा परिणाम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असा होणार आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून निर्माण झालेलं साहित्य हे ओरिजिनल त्याच्या सहाय्याविना झालेल्या साहित्यापेक्षा लोकांना आवडायला लागणार. मग काय करणार? ही स्टेज येईल 5-10 वर्ष. दिस इज वेअर वी नीड टू टॉक अबाउट ओरिजिनॅलिटी. आणि वर्गामध्ये या ओरिजिनॅलिटीला एक्सपेरिमेंटेशन पण महत्त्व. Now, if you do not allow this experimentation, because otherwise it's all copy paste. It's all available on the net. Just copy, just आता कुठली गोष्ट तुम्हाला पाहिजे ChatGPT वर ट्रान्सलेट करून पाहिजे, कन्वर्ट करून पाहिजे. पु ल देशपांडेंनी आता समजा काल घडलेली एक घटना आहे त्याच्यावर काय लिहिलं असतं तर पुलंच्या शैलीत लिहा असं तुम्ही त्याला कमांड दिली, त्याला प्रॉपर इनपुट दिले तर तुम्हाला ते लिहून मिळतं. एवढंच काय पुलंच्या आवाजातही मिळतं. म्हणजे माझ्यावरचा एक्सपेरिमेंट केला गेला आहे. चॅट जीपीटीच्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक असा विषय की ज्याला मी आयुष्यात कधीही बोललेलो नव्हतो, तो आमच्या स्वयं टॉक्स या कार्यक्रमात त्या माणसाने समोर वाजवून दाखवला. तुम्ही कधीच बोलले, आय डिड नॉट इव्हन टॉक अबाउट इट. आणि बघा हे तुमचं आहे आणि इट वॉज नॉट मी. तर या सगळ्यावर फेक आणि रिअल त्यामुळे देर विल बी अ टाइम वेअर यू हॅव टू टीच स्टुडंट हाऊ टू स्टे अवे फ्रॉम सोशल मीडिया. आज खूप मोठी गरज आहे. मुलांचा अटेन्शन स्पॅन 3 मिनिटापेक्षा कमी आलेला आहे. ही रियालिटी. माझी भीती त्याच्यापेक्षा पुढची आहे. शिक्षकांचाही 3 मिनिटाचा आहे, पण शिक्षकही रील बघतात. आणि काय नाही दिवसभर टेन्शन असताना सर त्यामुळे रील बघितलं की बरं वाटतं. त्यांना कळत नाहीये की त्यांनी तुम्ही जास्त दमताय आणि मिळत काही नाही. 2 तास रील बघतात. त्यांना वाटतं आपल्याला करमणूक झाली नाही. तुम्ही दमलेला आहात, इथून दमलेला आहात, इथून दमलेला आहात. आणि तुमच्यावर असा परिणाम झालेला आहे की जो परिणाम तुमच्या त्या चांगल्या परिणामाला रिप्लेस करतो. एक अल्गोरिदम आहे. ते अल्गोरिदम तुमच्या मेंदूवर कार्यरत करतं आणि तुमची थिंकिंग प्रोसेस ऑल्टर आणि मॉनिटर करते. तुमच्या भावभावनांना कंट्रोल करतं. द वे टू कॅप्चर द नेशन इज नॉट टू अटॅक, इज टू क्रिएट अ सोशल मीडिया कन्फ्युजन. देश जिंकायचा असेल तर आता काय हल्ला करायची गरज नाही. देशाविषयी अप्रिती निर्माण करणारे रील्स आणा, तुच्छता व्यवस्थेविषयी निर्माण करणारे रील्स आणा, आपल्या व्यवस्थेला हास्यास्पद ठरवणारे विनोदी वाटणाऱ्यावर अशा गोष्टी आणा. ही विल क्रिएट अनार्की. आणि हे घडलंय फिलिपिन्समध्ये. आत्ता परवा अटक केली त्यांच्या माजी राष्ट्राध्यक्षाला, कारण त्यांनी त्यांच्या काळामध्ये ड्रग कार्टेल तोडायचा प्रयत्न केला होता जे अमेरिकेत नको होतं. म्हणून तो रिटायर झाल्यानंतर निवडणूक गेल्यानंतर त्यांना आता अरेस्ट केला आणि मे बी एक्झिक्युटेड ऑल्सो. हेच इराणमध्ये 1953 साली घडलं. इराण वॉज ॲज मॉडर्न एज यू. पण इथे जेव्हा नादिर आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तेल नेताय, 50% तेलाचे पैसे आम्हाला द्या, 50% तुम्ही घ्या. बहुराष्ट्रीय कंपन्या ते अमान्य होतं. म्हणून तो जरी निवडणूक जिंकला तरी त्याच्या विरोधात तिकडे एक षडयंत्र असतं. आणि बघता बघता छोट्या छोट्या गोष्टीवरून अपॅरेंटली लुक लाईक शाईन बाग्स आंदोलन निर्माण झालं. आणि मग त्याला देश सोडून जावं लागला. आणि देश सोडून गेलं तर बघा
देशाला अशा काही सोडून पळाला आणि तेव्हापासून आयातुल्ला खोमेनी हा धर्मांतर जाऊन बसला तो आत्तापर्यंत आहे. So this is the way AI will control the nations now. So this is where the role of teacher is very important to create a national character, to create pride for your nation. आज हे सहजपणे झालेलं आहे. मुलांना आपल्या गोष्टींविषयी आकर्षण कमी होणं हे अगदी सहज झालेलं आहे आणि आईवडिलांनी त्याचं काही वाटत नाही. मुलगा मोबाईल बघतो याचं मुलांना आईवडिलांना बरं वाटतं बीबीसीचं काम करतो पण ते काय करतोय. So you have got classes for that. Awareness for teachers, awareness for parents. आणि या पुढच्या 5 वर्षात या संपूर्ण एज्युकेशन सिस्टीमला बदलावं लागेल, विशेषतः एक्झाम पॅटर्न्स, कारण AI will play a role in it. I'm sure that change is coming. जागृत करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करणं हे जास्त गरजेचं आहे, तर आपल्याला त्यांच्यामध्ये चांगले सकारात्मक बदल घडवता येईल. पण सध्याची शिक्षण पद्धती मार्कांवरती ओरिएंटेड आहे आणि लौकिक अर्थाने मिळणारं जे यश म्हणता येईल ते मार्कांमध्ये मोजलं आहे. त्या परिस्थितीला पूर्ण बदलवून टाकणं तर आपल्याला इमिजिएटली शक्य नाही. तर आहे त्या सिस्टीममध्ये आपल्याला याच्यासाठी करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या रेशोवरती काम करण्यासाठी म्हणजे त्यांना वैयक्तिक देता येईल यासाठी आहे त्या शिक्षण पद्धतीने आपल्याला आतापासून काय बदल करता येईल. आता मला असं वाटतं ह्या शाळेपुरतं जर बोलायचं झालं तर तुमच्याकडे असा ॲबनॉर्मल रेशो नाही आहे की 120 विद्यार्थी आणि 1 शिक्षक असा नाही आहे रेशो. कंपेरेबल थोड़ा ज़्यादा होगा शायद, 30 चाहिए 40 चाहिए तुम्हारे यहाँ 50 हो, ज़्यादा कुछ फर्क नहीं पड़ता. क्लासरूम ट्रेनिंग फॉर टीचर्स हैज टू इम्प्रूव. आणि ते जे डेली लेसन प्लॅन आहे ना ते महत्वाचं आहे. तुम्हाला एक एक्सपेरिमेंट इथे करून दाखवतो जो मी केला होता. एक मिनिट इथे आता पटकन दुसरा पण सांग. बरोबर आहे बरोबर आहे. किती अँगल झालं 60. आणि प्रोग्रामचं पेन केला आपल्याला रोज करायचं आहे. ॲक्टिव्ह कॅमेरा ऑफिस आहे. Am I right? How much money it takes to train this? इथून वर सहज बरोबर अवेअर कॉन्सेप्ट जर मी इथे लावलं तर वर काय माहितीच्या फिजिक्समध्ये आहे ते लावायचं सांगा इथून बोलणार अशा शेकडो एक्सपेरिमेंट्सचा निर्माण कलेक्टिव्ह शिक्षकाला एकत्रित करावा. आता जिना आहे 29चा पारा 38चा पारा पेंट करा. 3 महिन्यानंतर तो मुलगा 38चा पारा वापर होईल. पहिलीचा क्लास आहे हे जे आहेत ना त्याच्याची अवघड मुलं बोटं फिरवतात आणि शिकतात. मी असे स्वतः बिल्डिंग ॲज लर्निंग आर्किटेक्चर 400 एक्सपेरिमेंट्स डिवाइस केले इन बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड देन वी यूज्ड इट इन टू दी. याच्याकरता पैसे लागत नाही. याच्याकरता कोलॅबरेटिव्ह लर्निंग विल फ्रॉम द प्रिन्सिपल फ्रॉम द ट्रस्टीज फ्रॉम द टीचर्स लागतो. they will put in little extra thinking on this. उदाहरण देतो. हा पंखा फिरतोय बरोबर. याला तांबडा निळा पाणी ताना पिली पाजा पेंट केला. एकदा करून बघा फिरल्यानंतर पांढरा दिसतो. करेक्ट. एक दुसरा एक्सपेरिमेंट करू. या इथे एक लोलक आहे खाली असा गोल आहे तो सूर्य आहे. त्याला दिवा लावा वर्गात अंधार करा आणि त्याच्या बाजूला पहिला ग्रह कुठला आहे बुध. दुसरा कुठला आहे तिसरा चौथा आपला. करेक्ट. त्या दिवशी सकाळी वर्गात येताना नासामध्ये प्रत्येक ग्रहाची पोझिशन काय ती बघून घ्या आणि त्याप्रमाणे त्याला खाली दोरी लावून तशी ती त्या रिंगमध्ये ॲडजस्ट करा आणि प्रत्येकात लाईट असतो. तो लाईट लावला की कुठल्या
ग्रहाचं ग्रहण कुठल्या ग्रहावर हे करतं, डझंट टॅक मच मनी. हे सगळे एक्सपेरिमेंट मी स्वतः केलेले आहेत. म्हणून मी सांगतो सगळ्यांना की गॉट इट फ्रॉम समवेअर एल्स. थँक्स टू डॉक्टर निंबेकर, थँक्स टू सुचिता फडके, विथ हूम आय वर्क फॉर ऑल दिस. हे करणं सहज शक्य आहे. असं तुम्ही डिवाइस करत गेला तर ती जिज्ञासा वाढत जाते. मग मुलांना सांगायचं हे तू करून दाखव. जिज्ञासा कशी वाढते तुम्हाला सांगतो. मी हा जो एक्सपेरिमेंट केला तेव्हा तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एक्झिक्यूट केला पहिला. आणि तिकडे ताजने मळा अशा नावाचा एक भाग आहे जो अतिशय मागास आहे, म्हणजे आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या. तर त्याचा त्या एक्सपेरिमेंटचा इतका बोलबाला झाला की 2008 साली ओबामा भारतात येणार होते आणि त्यांना इथलं काहीतरी चांगलं दाखवावं असं अमेरिकन कॉन्सुलेटला वाटलं. त्यांनी तिथे 3-4 प्रोजेक्ट आयडेंटिफाय केले, त्यात हा प्रोजेक्ट होता. आणि तेव्हा ते म्हणजे आपण याची इफेक्टिव्हिटी बघूया जाऊन, म्हणून त्यांची एज्युकेशन काउन्सिलर चीफ पुण्याला आली आणि माझ्याबरोबर गाडीने आम्ही ताजने मळ्यात गेलो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अगदी लोकांना जिथे आम्ही कंटोन्मेंट चालवतो तिकडे येते आहे आणि अगदी गरीब शाळा आहे. म्हणजे एका वर्गात 15 मुलं जे एवढीच शाळा असेल. आणि तिकडे कॉम्प्युटरवर एक मुलगी काम करत होती. शी वॉज इन 6th स्टँडर्ड. एज्युकेशन काउन्सिलर आली. ती म्हणली ओके लेट मी टॉक टू किड्स. दे विल नॉट अंडरस्टँड युअर ॲक्सेंट, सो आय हॅव टू ॲक्ट एज इंटरप्रेटर. शी सेड ओके. ती त्या मुलाला विचारलं तुझं नाव काय? तुम्ही सांगितलं. वडील काय करतात? तुम्ही काहीच नाही करत. आई काय करते? भांडी घासते. सो मदर इज अ अर्नर. म्हणजे तू काय करतेस आता कॉम्प्युटरवर बसून? तर मी वेट्स एक्सपेरिमेंट करते. वेट्स म्हणजे वजन. तुम्ही इंटरेस्टिंग. टेल मी व्हॉट यू आर डुइंग. काय करतेस सांग ते बाईला. म्हणजे असं पाहिलं म्हटली की तुमचं वजन काय आहे? व्हॉट्स युअर वेट शी असते. तुम्ही 57 kg. तिने पाहिलं बॅकग्राऊंड बघा काय आहे. कॉमन टॉयलेट, बाप कपवत नाही, आई भांडी घासते. ती मुलगी अमेरिकेच्या कॉन्सुलेट चीफला विचारते तुझं वजन काय? आणि तिने 57 किलो सांगितलं. म्हणजे चूक. तुम्ही कशावरून चूक? मी आत्ता वजन काढतो बरोबर तुला दाखवते. 57 kg ऑन अर्थ इज द करेक्ट आन्सर. Am I right? So if I take you up 1 किलोमीटर तुम्हाला वर गेलं तर ते 56.4 होतं. आणखी वर गेलं तर आणखी कमी होतं. दिस इज जिज्ञासा. हे कशात केलं तर ते एक्सपेरिमेंट नाही, एक्सप्लोरिमेंट. यू एक्सप्लोर अँड लर्न. असे क्रिएटिव्ह इनपुट्स करावे लागतील. त्यामुळे आम्हाला मल्टीमीडिया लर्निंग युनिट्स कसे बनवायचे हे शिक्षकांना आधी शिकवावं लागेल. कारण नाव दॅट्स हाऊ स्टुडंट्स आर अंडरस्टँडिंग. ही रियालिटी आहे. आज जर तुम्ही फक्त अशा वेळेस शिकवायला गेलात तर त्याला शक्य डायजेस्ट नाही होणार. You will have to create your own multimedia learning units and then share it with each other. Then you can, what you can do is that currently entire city, all physics teachers can come together of all the schools and create. की पहिल्या गडावरचे तुम्ही करा, दुसऱ्या गडावरचे तुम्ही करा. मग काय करता येईल त्याचं? हे असं करता येईल. उदाहरण तुम्हाला देतो. मी केला होता एक्सपेरिमेंट. त्याचा ग्लास नाही आहे. एक पाण्याचा ग्लास असतो, करेक्ट? त्याच्या मागून जर तुम्ही एका विशिष्ट अंतरावरनं पेन फिरवलं तर ते असं जाताना दिसतं. अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 8वीमध्ये शिकवलं जातं. बरोबर? कोण आहे? याच्यामध्ये तुम्ही काच लावा, आरसा, वर्गात अंधार करा आणि एका मुलाला 1 फुटावर उभं करा, 2 फुटावर उभं करा, 4 फुटावर उभं करा. इमेजेस वाढत चालतात. कशामुळे? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तो मुलगा सांगत जातो. मग मुलाला सांगायचं की आता मुलांनी अँगल धरायचा आणि मुलीने शोधून काढायचा. मग मुलीने धरायचा, मुलांनी शोधून काढायचा. दिस इज हाऊ. प्रत्येक वेळी त्याच पद्धतीनं शिकवायला जाल ना. तसं तुला एक उदाहरण देतो की एक कुत्रा असतो, तो आजारी पडतो
त्याचा मालक त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो, डॉक्टर औषध देतात पशुवैद्य, आणि तो ते औषध त्याला द्यायचा प्रयत्न करतो, महागडं औषध असतं, तो काही पीत नाही, शेवटी हातपाय बांधतो, तोंड बांधतो आणि तो हिसडा देतो आणि ती बाटली फुटते. मालक म्हणतो, अरे एवढं महागडं औषध तुझ्यासाठी आणलंय, आता काय तुला काय सांगायचं, तू ती बाटली फोडून टाकली. त्याचे हातपाय सोडतो आणि तो कुत्रा ते चापलेलं औषध प्यायला सुरुवात करतो. त्याचा विरोध औषधाला नव्हता, औषध देण्याच्या पद्धतीला होता. करेक्ट? तुम्ही कुठल्या पद्धतीनं ते ज्ञान आणि डोस देताय, मुलाला विचारा. आजी आजोबांचा ना झालं प्रवचन सुरू, पण तेच तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून सांगितलं ना तर लगेच कळतं. करेक्ट? यू गिव्ह इट इन द एक्सपेरिमेंट फॉर्मॅट, दे विल लर्न इट मोर. मी एका शाळेत हा एक्सपेरिमेंट केला होता की तुम्हाला काय शाळेत काय आवडेल, तर सचिन तेंडुलकरला आणलेलं आवडेल. So they didn't want to meet Sachin Tendulkar, they wanted to meet celebrity. They said, okay, I will bring Sachin Tendulkar. But do you know what it makes to become Sachin Tendulkar? Then I told him the experience. एकदा रात्री 1:30 वाजता विमानतळावर एकाच विमानातून नीट सचिन तेंडुलकर उतरलो आणि दुसऱ्या सकाळी 6 वाजता सचिन तेंडुलकर when he was at the top of the world practice tournament ला 6 o'clock in the morning at BKC ground practicing. हे का केलं? Though he was the best, it is that practice that made him celebrity. So first you do this practice, then I will get Sachin. तब बात समझ में आती है. करेक्ट? सो दिस सेलिब्रिटीनेस हा एक आवडतोय ना, तो कशा करता आवडतोय हे शोधणं. आणि इतकी मुलं क्युरियस आणि वेगवेगळ्या विचारतात. परवा एका शाळेतल्या मुलाने मला क्लीन बोल्ड केला आणि तुम्हाला सांगतो, म्हणजे समाजाच्या अत्यंत निम्न स्तरातील सगळे बायोलॉजीचे शिक्षक आहेत. सूर्यप्रकाशामुळे हायड्रोफिल मिळतं, बरोबर आहे, हिरवा रंग येतो, बरोबर आहे. आता जर प्रकाशामुळे आता जर माझ्या घरात हिरवा प्रकाश येत नाहीये तर मी घरात झाड कसं वाढणार? एम आय राईट? प्रत्येक घरात हा प्रॉब्लेम आहे. मग त्या मुलाने मला विचारलं, जर मी बाहेर एक आरसा लावला आणि तो जर इथे परिवर्तित केला तर याला सूर्यप्रकाश मिळेल का आणि तेच क्वालिटी याच्यात येतील का? आय नेव्हर थॉट अबाउट इट. And I didn't knew the answer. I said, "Beta, I'll come back to you." And I asked the teachers. They also were baffled. अरे ये तो हमने सोचा ही नहीं था. तो students are really एक जाता था शेवटी किस्सा सांगतो की मी सोलापूरला चाललो होतो कॉन्व्होकेशनला. पुण्याला काहीतरी काम होतं म्हणून आणि काय वाटलं, काय कोट काढले, गाडी ठेवले, ड्रायव्हर असले जात मला सोलापूरला रिसीव्ह कर, नाहीतर गेस्ट हाऊसला जाऊन राहा विद्यापीठाच्या. मी तिकडे पोहोचेल रिक्षाने आणि मी तिकीट विंडोवर गेलो. म्हटलं सोलापूरच्या गाडीचं तिकीट द्या. त्यांनी सांगितलं, अरे येते अर्धा तासावर गाडी, तुम्ही जा. मग मी ते तिकीट घेतलं अनारक्षित डब्याचं. गाडी आल्यात जाऊन बसलो. थोडी गर्दी झाली लगेच. सगळेजण आश्चर्य कारण तुम्ही सर इकडे अनारक्षित डब्यात तुम्ही असं काय वगैरे. मग तो टीसी आला, साहेब तुम्ही डिफरन्स बघा, एसी मध्ये जागा आहे तुम्हाला. नाही तुम्हाला इथूनच जायचं आहे. मग कोण येते, फोटो काढतंय, कोण सह्या घेते, काय घेते. समोर एक मुस्लिम डॉक्टर. I could realize the Muslim because he was wearing a Muslim cap and she was wearing a burqa. त्याच्यावर 13-14 वर्षाची मुलगी होती आणि ती क्युरियसली माझ्याकडे बघत होती की हा प्राणी आहे कोण. मग चहावाला आला, त्यांनी चहा दिला, चहाचे पैसे नाही घेतले. मग प्रत्येक जण येतो याच्यावर फोटो काढतोय. ट्रेन चालू झाल्यानंतर मला म्हटली की आपका फोटो क्यों ले रहे? तेवढं कुछ नाही, टीव्ही पे दिखता हूं. तिला वाटतं मी सिरियल मध्ये वगैरे काम करतो. नाही तेवढी वाईट वेळ काम करून पोट भरावं लागते. न्यूज चॅनल वगैरे तिला काही कळलं नाही. बापाला विचारलं, तू काय करतो? तुला काय मुलगी घरोघरी जाऊन नाम कटाई हे वगैरे कितना कमाते हो? 17-18 हजार रुपये कमाते हो. बीवी कितना कमाएगा? 2,000 रुपये कमाती है, बर्तन 5-6. कितना बड़ा घर है, 140 स्क्वायर फीट का, टॉयलेट बाहर है. बच्ची कहाँ पढ़ती है? उर्दू म्यूजिकल स्कूल में पढ़ती है, पुन्हा म्यूजिकल. पण ती आईच्या मोबाईलशी खेळत होती. आईने तो मोबाईल काढून घेतला. मला काय बघितलं म्हटलं हा घे, हा घे खेळ. तिच्या आईने पाहिला, तुला ये बड़ा महंगा है, इससे अगर खेलते खेलते टूट गया तो कितने का है? तो मतलब वो का 1.25 लाख का. तुमने आप भर के नहीं ले सकते.
अरे कैसे कैसे टूटता है, खेळले तो उसको. पुढे काय घडलं तर नीट ऐका, जिज्ञासा काय असते, बॅकग्राऊंड काय मला बोलायची. अल्पसंख्याक समाज, आजूबाजूला सगळे गर्दोलले आणि तेवढे राहतात. आणि त्या मुलीने हातात घेतला, मला परत दिला. अंकल स्क्रीन लॉक है, पासवर्ड डालो. तू डाल, मैं बताता हूँ. ना अपना पासवर्ड कभी किसी को बता. पासवर्ड टाकला, तिने स्क्रीन पुढे मागे केला. मला म्हटली ये फलाना फलाना भीम ॲप आपने डाउनलोड नाही केलं. 4 चौघात लाच जाते ना स्टँडर्ड आयटीची पुस्तकात आपल्या नावावर. म्हटलं नाही किया. कधी मैं करके दे दूं, करके दे दूं. तिने चालत्या गाडीत जेव्हा जेव्हा नेट मिळत होतं तेव्हा तेव्हा एक ॲप डाउनलोड केलं, बँकेशी लिंक केलं, एक ट्रान्झॅक्शन करून दाखवलं, थोडा वेळ खेळली आणि मला परत देताना म्हणजे अंकल आपको नहीं लगता है मोबाइल बहुत बड़ा और हेवी है. मतलब काय काय हेवी है, एक हाथ से टाइप कर सकता हूँ, आपके हाथों के लिए सही है. आजकल नन्हे बच्चों को भी बहुत मोबाइल यूज करना पड़ता है. अंकल मैं बड़ी बनूंगी ना तो पहले मोबाइल साइंटिस्ट बनूंगी, उसको आधे साइज का और डबल पावर का करके बताऊंगी. दिस इज इंडिया, यू हैव टू गाइड. So, thank you. Thanks for listening. I'm sorry if I have not answered you well. Not done well in my exams.